मला मासे इतके आवडतात की मी त्यांना रोज नाही खाऊ शकत. बिकॉज आय गेट इट. इफ आय ईट इट एव्हरी डे त्याचा जो चार्म आहे किंवा त्याची जी मजा आहे ती निघून जाते. लिटरली अक्षय आपल्याला शिकवतीये द आर्ट ऑफ इटिंग, है ना? येस. अच्छा, ते काय आहे? मी एअरपोर्टवरून टॅक्सी घेऊन एका रेस्टॉरंटला गेले फक्त चोणाक खायला. मुंबईला फोन केला, म्हटलं मी पोचले, आले घरी. म्हटलं मी एअरपोर्टवरून गेले, चोणाक खाल्ला. आई म्हणते श्रावणाचं काय? प्रेमाचं विसरले मला. चणकच्या प्रेमात तू श्रावण विसरली. मी विसरले ग. मी आता ठाण्यात आहे आणि मला सी फूड खाण्याची प्रचंड इच्छा झाली आहे आणि म्हणून मी ठाण्यातल्या मछली या रेस्टॉरंटमध्ये आली आहे. कारण मी असं ऐकलंय की इथे सी फूड खूप छान मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं मिळतं. बरं, मी इथे एकटी नाहीये, तर माझी मैत्रीण सुद्धा इथे पोहोचतीये. अक्षया नाईक जी अगदीच काही क्षणात इथे पोहोचणार आहे. त्यामुळे आजचा जो एपिसोड आहे तो इथला म्हणजेच ठाण्यातल्या मछली या रेस्टॉरंटवर आधारित असणार आहे. त्यामुळे कृपया लक्ष असू द्या. तर आमच्या ठाण्यात तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आणि अक्षया, आज स्पेशल बघ काय काय आहे इथे. भेजा तवा फ्राय, चिकन तंदुरी, भरलेली बोंबील, मालवणी तंदुरी लॉलीपॉप, हो सुरमई तंदुरी, सोलकडी, पनीर पनीरकडे नको जाऊया आपण. आणि तांबडा पांढरा रस्सा सुद्धा आहे. आहे. चला, तर मग तुला काय खायची इच्छा आहे जरा सांगशील? मछलीला आलो आहोत, त्यामुळे मछली खाने की बहुत इच्छा आहे. अक्षय, तू फूडी आहेस हे तर मला माहिती आहे. त्यामुळे आता तुझं हे फूडी असण्याचं जे ज्ञान आहे ते आमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटतं. तर सगळ्यात आधी मला तुझे अड्डे सांग की जिथे तू जातेस आणि तुला खायला खूप आवडतं, त्या ठिकाणचं खूप आवडतं. सो मी वरळीत मोठी झाले. सो वरळीला एक माझ्या शाळेच्या आणि घराच्या मध्ये देर इज अ प्लेस कॉल्ड अशोक रेस्टॉरंट, हॉटेल अशोक म्हणून आहे. तिथला चिकन फ्राईड राईस आणि चिकन शायू नावाचा तिथे एक स्टार्टर आहे बेसिकली, पण ते मला मेन कोर्स म्हणून फ्राईड राईस बरोबर खायला आवडतं. सो मी कधीही दादरला गेले किंवा स्पेशली आता तुला माहितीच असेल रवींद्र नाट्य मंदिरला खूप कार्यक्रम आपले होतच असतात. मी कधीही रवींद्रला गेले की आय मेक शुअर आय लीव्ह द व्हेन्यू बाय 10 o'clock. कारण मला 10:30ला ते हॉटेल बंद करायच्या आत तिथून मला चिकन फ्राईड राईस आणि चिकन शायू घेऊन जायचं असतं. सो दॅट्स लाईक माय फर्स्ट फेवरेट इफ आय एम इन वरळी एरिया. वरळी सिद्धिविनायक एरियात असेल तर ते. दादरला असेल तर मला वसईकरचा भजीपाव खूप आवडतो. अच्छा. शिवाजी पार्कला. आणि प्रकाशचे साबुदाणे वडे. मग थोडं पुढे अंधेरीला गेलो तर अंधेरीमध्ये सूरज लामाचे मोमोज, दे आर माय ॲब्सोल्यूट फेवरेट. आणि ठाण्यात चहा प्यायचा असेल तर बैठक, मॅगी खायची असेल तर बंटी, आणि चीज गार्लिक टोस्ट खायचं असेल तर WIP. असे हे 3 कॅफेज आहेत हिरानंद आणि मेडोजमध्ये. त्यानंतर जनरल चिल करायचं असेल तर मग मी लवन लातेला असते ठाण्यात. अगेन नाही, ठाण्यातला लवन लाते. त्यांच्याकडे पेस्तो पास्ता खूप छान मिळतो. सो दॅट इज अगेन वन ऑफ माय फेवरेट. मग क्रीम चिल्स म्हणून एक जागा आहे, त्यांच्याकडे क्रीम चिल्स इज बेसिकली डिझर्ट्स अँड आईस्क्रीम. ओके. क्रीम चिल्स मध्ये फज संडे, असं ब्राउनी फज संडे मिळतो. असा मस्त 250 ml चा तो टब येतो आणि इट इज लाईक वेन आय एम हॅव्हिंग अ बॅड डे, तो अख्खा टब संपतो रात्रीचा की वा पूर्ण. स्ट्रेस बस्टर, खूप मेजर स्ट्रेस बस्टर. आणि माटुंग्याला तर सगळंच आहे बिकॉज माझं कॉलेज होतं माटुंग्याला. सो मी रुईया कॉलेजला होते. सो दुर्गा म्हणून जी प्लेस आहे त्यांच्याकडे पण एक ग्रीन सॉस मध्ये एक चिकन मिळतं, ते आहे. चीज गार्लिक नान इज ऍक्च्युली माय अल्टिमेट फेवरेट. की मी कुठेही गेले की आय लुक फॉर चीज गार्लिक नान. सो दुर्गाला गेले तर चीज गार्लिक नान आणि ग्रीन सॉस चिकन.
डीपीज मध्ये फ्रूट बिअर आणि मेजरली फ्रूट बिअरच पिते डिकीजला जाऊन, आणि त्यांचे पाणीपुरी शॉर्ट्स. सो अशा खूप सगळे प्लेसेस प्लेसेस मध्ये मी माझे एक स्पॉट्स धरून ठेवलेत आता. क्या बात आहे. म्हणजे असं ऐकून तोंडाला पाणी सुटलेलं आणि Yes. मी वाट बघते की कधी आपली ऑर्डर येणार आहे. पण आणखी एक प्रश्न मला अक्षया तुला विचारायचा आहे की तुला असे काही स्पेसिफिक आवड आहे का? की म्हणजे असतं ना, जसं मला चाट खूप आवडतं. हम्म. मग तुम्हाला नाश्त्याला दिलंस चाट तर मी खाईन. जेवणात दे, तू डिनरला दे, मी खाईन. मला चाट आवडतं, पाणीपुरी, सेवपुरी, दहीपुरी. तसं तुझं पर्सनल फेवरेट काय आहे जे तुला खूप आवडतं? अल्टिमेट फेवरेट इज ऑनेस्टली स्पीकिंग वरण भात. हो. सो वरण भाताबरोबर तू मला नुसतं तूप आणि लिंबू दे, किंवा तू बटाट्याची तळलेली भाजी, किंवा मग बोंबील फ्राय. सो एक वरण भात स्टेज कॉन्स्टंट, अगदीच नाही तर मग तूप मीतकूट भात. हे अल्टिमेट फेवरेट आहे की तू खरंच कधीही दे. बट याच्या व्यतिरिक्त आय थिंक पाणीपुरी आणि चिकन बिर्याणी आणि फिश फ्राय, बोंबील फ्राय, येस. हे 3 मी कधीही खाऊ शकते. गोव्यातली आहेस तू. सी फूड हॅज टू बी युअर ए- फर्स्ट लव्ह. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. येस. पण मग सी फूड प्रेम विषयी थोडंसं सांगशील आपली ऑर्डर येईपर्यंत? सो इट इज अ व्हेरी व्हेरी फनी थिंग, आणि हे खूप कॉन्ट्रास्ट आहे. पण मला मासे इतके आवडतात की मी त्यांना रोज नाही खाऊ शकत. बिकॉज आय गेट इट. सो माझी थॉट प्रोसेस अशीच होती की इफ आय ईट इट एव्हरी डे, मी त्याचा जो चार्म आहे किंवा त्याची जी मजा आहे ती निघून जाते. सो मी आठवड्याला 2दा मासे फार फार तर मी खाते इन जनरल. पण जेव्हा मी खाते ना, इट फील्स की तृप्त होऊन खातेस. तृप्त होऊन खाते. खरंच मला एकदा असं डिवाइन फिलिंग येतं की वाव. लिटरली अक्षय आपल्याला शिकवतीये द आर्ट ऑफ इटिंग, हो. है ना? येस, म्हणजे Absolutely. ते पण एक आर्ट आहे यार. खरंच आणि यार. त्यासाठी यू हॅव टू लाईक प्रिपेअर युअर सेल्फ, आणि मग एक आठवडाभर आपण हो. खाल्लेलं नाही आणि मग ती आपण जेव्हा खातो. एक्झॅक्टली. मग त्याच्यात सुद्धा मग जर आता घरी मासेच असतील की नाही, आता दुपारी एवढे बनवले, रात्री कुठे वेगळं. मग जर दुपारी मी आमटी बरोबर आमटी भात आणि मासे जेवले, मग मी रात्री माझं असं असेल, मग मला आमटी नको, मग मला वरण पाहिजे, मग मी वरण भात मासे जेवण. वा. कुछ तो उसमें कॉम्बिनेशन, काहीतरी परमिटेशन कॉम्बिनेशन करून आपण जेवायचं. एक त्यातल्या त्यात आपल्याला आपलीच आपण समजूत घालतो की मी काहीतरी वेगळं खाल्लंय असं. क्या बात आहे. हे खरंच शिकण्यासारखं आहे का तुझ्याकडून? म्हणजे वाव. आजच्या या इंटरव्ह्यू मधला माझा हा पहिला टेकअवे आहे जो मी आता फॉलो करणार आहे. कारण टिपिकली काय होतं ना, जेव्हा आपल्या घरी समज आज आईने चिकन केलेलं आहे, तर मग ऑफकोर्स लंच मध्ये चिकन आणि डिनर मध्ये पण मग चिकनच. मग काय नाही, वेगळं पण विचारणार? माझी आई, सो दिस होल लव्ह फॉर फूड कम्स कारण माझी आई खूप अप्रतिम सुगरण आहे, आणि आहा. आईला बनवायला खूप आवडतं आणि तिला लोकांना खाऊ घालायला खूप आवडतं. आणि फनीएस्ट पार्ट की ती चिकन स्वतः खात नाही. ती जे बनवते ना सगळ्यात बेस्ट, ते ती कधीच खात नाही, कारण तिला बनवताना कंटाळा येतो. हा. पण जर दुपारी जर चिकन बनलं असेल ना, तर मग रात्री ती त्या चिकनचे पॅटीस करेल, किंवा मग ती परोठे बनवेल, नाहीतर ती बिर्याणी बनवेल, कबाब बनवून टाकेल. सो आमच्याकडे जनरल एकतर ना आमच्या क्या घरी बात आहे. जेवण म्हटल्यावर सगळ्यांच्या जिभेचे चोचले असतात, आणि आई ते सगळ्यांचे चोचले पुरवते आमचे. आणि अगदी आनंदाने हो. पुरवते. शी लव्हज टू कुक, शी लव्हज टू फीड. त्यामुळे जरी घरी कोणी येत असतील तर इट इज लाईक अ फीस्ट, की वाव. घरी कोणी येत आहे म्हटल्यावर मग एक सागर सांग, मग तिला मग तो चान्स मिळतो. आमच्याकडे एक टेबल, आता आम्ही तेवढी जागा नाहीये, तर एक फोल्डेबल आपले टेबल असतात ना, ते मेकशिफ्ट आपलं डायनिंग टेबल सारखं होऊन जातं. पण त्याच्यावर कधीच कोणी जेवायला नाही बसत, कारण त्या अख्ख्या टेबलवर फक्त जेवण मांडलेलं असतं अगं, वेन पीपल कम होम. सो मग एक तिला पण आनंद की मी माझा बुफे लावलाय, मग सगळ्यांनी या आणि माझ्या स्वतःची घेऊन बसा. क्या बात आहे यार. मग तुम्हाला कधी बोलवतेस जेवायला घरी? आज बुधवार आहे, ये आज रात्री. आज रात्री? लगेच डन. चलो. खरंच ये. See you. आज रात्री. डन. अच्छा. हे काय आहे? मला खूप छान वाटतंय की खूप दिवसांनंतर मी असं बाहेरचं काहीतरी खाते,
आणि प्लस त्यात मासे खात. आणि यातली एक खूप युनिक गोष्ट म्हणजे इथे मँगलोरियन, केरळ, मालवणी असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर व्हेरी मला वाटतं एक्साइटेड. तू फूडमध्ये तू पीएचडीच केलेली आहेस. तर प्लीज कॅन यू एक्सप्लेन काय काय आहे इथे? सो आता माझ्यासमोर आहे काळ्या मसाल्याचं चिकन वाव. आणि थाळी. सो त्या चिकन थाळी आहे काळ्या मसाल्याचं चिकन विथ वडे, तांबडा पांढरा रस्सा, मऊ भात, सोलकढी आणि पापड जे आम्ही संपवलेत ऑलरेडी. सो येस. हे झाली चिकन थाळी. त्यानंतर आहे चिकन शामियाना कबाब जे Yes. रेग्युलरली आपण नेहमीच खातो. करेक्ट. बट नंतर आपल्याकडे आहे मालवणी स्टाईल तिसऱ्या सुकं, तिसऱ्या. घी रोस्ट, प्रॉन्स घी रोस्ट मँगलोरियन स्टाईल. त्यानंतर आपल्याकडे आहे रेग्युलर आपली सुरमई फ्राय थाळी. येस. पापलेट आहे पापलेट. पापलेट आहे, सॉरी पापलेट. पापलेट. पापलेट फ्राय थाळी आहे आपल्याकडे. चिकन बांबू बिर्याणी मी पण हे फर्स्ट टाइम ट्राय करते, सो आय डोंट नो ते एक्झॅक्टली कशी आहे काय, बट आय एम व्हेरी शुअर काहीतरी खूपच इंटरेस्टिंग aesthetic आहे आणि खूप दिसतंय. एस्थेटिक आहे. आपल्याकडे आहे तंदुरी पापलेट. वाव. अँड देन दिस व्हेरी अमेझिंग डिश, मला माहित नाही तुला कशी वाटेल, बट दिस इज केरला स्टाईल सुरमई वाव. विथ ग्रीन with ग्रेव्ही ऑन green इट. gravy on it. So it's something very different, but I am very excited to try. आणि आपल्याकडे भाकरी सुद्धा आहे तांदळाची. सो लेट्स तर मला सांग, यामध्ये तुझा आवडता मासा कोणता किंवा युअर फेवरेट फिश असं काही आहे का? माझं सुपर फेवरेट फिश ऍक्च्युली आहे चोणाक, चणक. जो गोव्याला मिळतो. सो इथे आपल्याला नाहीये. नाहीये. बट स्टील ह्या सगळ्यात मला तिसऱ्या सुकं खूप आवडतं अच्छा. आणि मला पापलेट आवडतो. मला आणि- बोंबील पण आवडतात. Oh. बट इथे आता असलेल्यापैकी तिसऱ्या सुकं अँड पापलेट इज माय मोस्ट Favorite. फेवरेट. सेम इयर. आय लव्ह पापलेट आणि प्रॉन्स. पण तू गोव्याची असल्यामुळे या सगळ्यांसोबतचं तुझं एक वेगळंच नातं आहे. आय लव्ह इट. म्हणजे मला एकतर गोव्याला जायला खूप आवडतं आणि मेजरली बिकॉज तिथे खूप छान मासे मिळतात. आणि मी प्रत्येक वेळी गोव्याला जाते ना, तर एक माझं ठरलेलं ठिकाण आहे की असं कधीच झालं नसेल गेल्या 2-3 वर्षात की मी नेहमी गोव्याला गेले आणि मी तिथे खाल्लं नसेल. अच्छा. त्या जागेचं नाव आहे हॉटेल आनंद आश्रम. आनंद आश्रम. आनंद आश्रम. सो लोकांना जोझफ बार खूप फेमस माहितीच आहे किंवा जिथे सगळे कसिनोज ची जी लाईन आहे ना, सो हे तू म्हणतेस नॉर्थ. पणजी अच्छा. पणजी प्रॉपर पणजी सिटीमध्ये जिथे तो पेट्रोल पंप आहे, जितकी पण लोक गोव्याला गेली आहेत त्यांना तो पेट्रोल पंप माहिती आहे. ते सगळे कसिनोज लागतात, त्याच्यासमोर पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपच्या मागेच ती गल्ली आहे आणि तिथे हॉटेल आनंद आश्रम आहे. सो दॅट्स लाईक माय मोस्ट फेवरेट की मी तिथे जाऊन फक्त एक चणा थाळी मागवते अच्छा. अँड आय एम डन. वाव. म्हणजे नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवेन. प्लीज. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी नेहमी वेगवेगळे स्पॉट्स ट्राय करते, असे जे लोकल छोटे छोटे स्पॉट्स असतात ना. वाव. तर मला गोव्याला जाऊन ओजी गोवाकर आहेस तू फायनली. सो आणि गोव्याला पण तिसऱ्या नाही म्हणत, आम्ही खुबे म्हणतो. खुबे. अच्छा. आणि खुबे प्रत्येक फिश थाळीमध्ये तुला आपल्याकडे कसं आता इथे तांबडा पांढरा दिलाय, सोलकढी दिलीये किंवा नुसती ग्रेव्ही देतात. सो तिकडे गोव्याला त्यांच्या थाळीमध्ये तुला एक तर भाजी मिळते आणि जनरली इट इज कांद्याची पात किंवा कुठली फरसबीची भाजी असेल वाफवून सिंपल हळद टाकून. सो एका वाटीत भाजी असते आणि एका वाटीत तुला ड्राय फिश मिळतो आणि एका वाटीत तुला खुबे असतात. म्हणजे Oh. सुक्या सो प्रत्येक थाळीमध्ये खुबे असतात. I mean, तिसऱ्या असतात. असतात. सो वाव. दॅट्स लाईक माय अल्टिमेट फेवरेट. आणि तिकडे पण कढी म्हटल्यावर तुला ही कढी नाही मिळत, सोलकढी नाही. सोलकढी नसते, तिवळ म्हणतो किंवा त्याला कढीच म्हणतात. पण आता दी अदर नेम इज तिवळ, की फक्त जे कोकम असतात ना ते गरम पाण्यात टाकतात आणि त्याचा जितका काही काय म्हणतो तो काय म्हणतात? रस. आगळ आगळ. आगळच म्हणतात ना? आगळ आणि हा. आगळ तर त्याचा रस काढतात. अच्छा. सो फक्त ते कोकम जे असतात ना ते गरम पाण्यात टाकायचे, त्याच्यात लसूण आणि मिरची, कोथिंबीर हे नुसतं टाकायचं आणि ते गरम पाण्यात त्याचा अर्क निघू द्यायचा. आणि त्याच्यानंतर ते साधं झालं, कोमट पण नाही, साधं झालं ना की फक्त ते कोकम काढायचे आणि यू ड्रिंक इट. इट्स Wow. गुड फॉर डायजेशन. सो तू कढी मागितलीस ना गोव्यात की तुला ती कढी मिळते.
ही नाही मिळत. नारळाच्या दुधाची नाही मिळत सो कढी. कोकण पर्यंत आपल्याकडे सोलकढी आहे सोलकढी. आणि कोकण नंतर हा. आपण जसा तो पट्टा क्रॉस करतो की तिकडे काय म्हणालीस तू? तिवळ किंवा तिवळ. कढीच म्हणतात कढी. पण ती येते. सो तुला जर ही हवी असेल तर तुला ते स्पेसिफाय करून सांगावं लागतं की तुला नारळाच्या दुधातली सोलकढी हवी आहे. देन यू गेट दिस कढी इन गोवा. म्हणजे अक्षयाने लिटरली पीएचडी केलेलं आहे. हे मी तिला भेटल्यापासून मला कळलंय की ठाण्यात कोणते ठिकाण, मुंबईत कोणते ठिकाण, गोव्यात कुठे जायचं, कोकणात कुठे जायचं खायला. अक्षया, लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट. अक्षया, येस. हे एवढं काय काय आहे आपल्या टेबलवर. इट्स अ बिग हग. थँक्यू, वी आर ग्रेटफुल. कृतज्ञ आहोत आम्ही. चला, कुठून सुरुवात करतेय तू सांग मला. आपण घी रोस्ट. येस, प्रॉन्स. घी रोस्ट मँगलोरियन स्टाईल. प्रॉन्स. घी रोस्ट मँगलोरियन स्टाईल प्रॉन्स. नाईस. खूपच ऑथेंटिक टेस्ट आहे ना. कढीपत्त्यामुळे ते कढीपत्ता आणि मला वाटतं जे तेल वापरलंय इट्स डिफरंट. कोकोनट ऑइल. मला असं छान जेवण मिळालं ना की मला जेन्युइनली खूप आनंद होतो. असं दिवस छान गेला की मी आज छान खाल्लं. असं वाटतं मला. तर आपण इतकी मरमर करत असतो, इतकी मेहनत करत असतो, हे यासाठीच करतो ग. Absolutely. मला खरंच असं होतं की का आपण एवढं काम करतो खाण्यासाठी. थोडा एक्स्ट्रा एक्सरसाइज काही हरकत नाही. मला थोडं वजन कमी करायला सांगितले आणि माझा बॅकचा थोडा इश्यू झाला होता मध्यंतरी. सो मला एक कितीतरी किलो दे टोल्ड मी टू रिड्यूस माय वेट. आणि मला पण माहितीये गेल्या 2-1 वर्षात ना माझं होतं त्यापेक्षा वजन अजून वाढलंय. सो इवन आय नो की इफ आय हॅव टू वर्क, आय थिंक फॉर एनी ऍक्टर युअर बॉडी इज युअर मोस्ट इम्पॉर्टंट टूल. आपण 12-12 तास सेटवर असतो आणि मी क्लाउनिंग करते. सो इट इज अ फिजिकल कॉमेडी आर्ट फॉर्म आहे. सो त्याच्यात पण लागतेच. हो. आत्ता नुकतंच मी गेल्या 1.5 महिन्यात मी फॉलोअप साठी गेले म्हणजे 4.5-5 किलो कमी झाले. वा. सो द डॉक्टर वॉज लाईक अरे वा व्हेरी गुड. तुम्ही नीट फॉलो केलं ना. सो आय टोल्ड हिम, आय सेड नाही मी जेन्युइनली नाही तेवढं फॉलो करता आलं. एक 30 दिवसांपैकी मी 15-20 दिवस ऍव्हरेज माझा चांगला फॉलो झाला. नाहीतर म्हटलं ट्रॅव्हल झालं, शूट झालं, थोडी टंगळ-मंगळ झाली. तर ते मला म्हणाले की तुम्ही फॉलो न करता तुम्हाला एवढे रिझल्ट दिसले, तर जर तुम्ही नीट फॉलो केलं तर किती रिझल्ट दिसतील. मग असे दिवस येतात जिथे शूटवर आम्ही फक्त खातोय. देन आय कांट डू एनिथिंग. मग मी तेव्हा जास्त विचार नाही करत. एक तर मला कन्फ्युजन झालंय. नीर डोसा हातात आहे, मी ह्याच्यात सोबत कोणती ग्रेव्ही खाऊ. आता नीर डोसा बरोबर यू शुड ट्राय तिसऱ्या सुकं नाही किंवा तू हे वडे, चिकन वडे. चिकन. घे. आय थिंक ही 2023 ची गोष्ट आहे. जेव्हा ना त्या वर्षी अधिक मास लागला होता. सो मी संपूर्ण अधिक मास पाळला. अरे वा. नॉनव्हेज काहीच नाही, म्हणजे मासेही नाही, काहीच नाही खाल्लं मी. श्रावण आला, श्रावण पण मस्त पाळला मी. बापरे. ऑलमोस्ट मी जुदाई. ऑलमोस्ट आय थिंक 10 दिवस का 1 आठवडा होता श्रावण संपायला. आणि मी गेले गोव्याला. आणि माझ्या घरी ना कधीच कंपल्शन नसतं की हे पाळलं पाहिजे, ते पाळलं पाहिजे. आई कधीच नाही. आणि कोणी माझ्या घरी पाळत नाही. बाबा एकटे श्रावण पाळतात, बाकी कोणीच नाही. हा. आणि आईचं पण असं काही स्ट्रिक्ट नसतं की हा उपवास करा, तो उपवास करा, हे वार पाळा, ते वार पाळा. तुला जे वाटतं ते तू कर, जे वार पाळायचे ते तुझे तू कर, मी काही फोर्स करणार नाही. सो मीच हुशारी, नाही मी श्रावण पाळणार, मी अधिक मास पाळणार, हे सगळं केलं. आणि मी गोव्याला गेले. मी फ्लाईटने गेले आणि मी उतरले आणि मला असं झालं की अरे आज संडे आहे, उद्या सोमवार मंगळवार मग मी परत खाणार नाही आणि बुधवारी मग निघायचंय परत, असं काहीतरी म्हटलं. मग मला कधीच सोनाक खायला मिळणार. मी एअरपोर्टवरून टॅक्सी घेऊन एका रेस्टॉरंटला गेले फक्त चोणाक खायला. आणि मी घरी आले आणि मम्मी घरी फोन केला, म्हणजे मुंबईला फोन केला. म्हटलं मी पोचले, आले घरी. म्हटलं मी एअरपोर्टवरून गेले, चोणाक खाल्ला. आई म्हणते श्रावणाचं काय? आणि माझं असं झालं विसरले माझा श्रावण होता.
आणि त्याच्यावरून नंतर माझी एवढी खेचली आहे ना घरच्यांनी, ते असे ते की तू मी सडकच्या विसरले प्रेमात तू श्रावण मी विसरलीस. विसरले अगं. मला असं झालं, ओ शिट. तेव्हापासून आता सगळे असे 2 वर्ष झाली. नक्की पाळणार आहेस की विसरणार आहेस की श्रावण सुरू आहे तुझा? पण मला सांग, हम्म, मासे हम्म, इज लव्ह फॉर यू, बरोबर? असे काही ठिकाण आम्हाला सजेस्ट कर हम्म. जिथे आम्ही मासे खायला जाऊ शकतो आणि उत्तम चव मिळेल असे वरळीपासून सुरू करते. मातृछा म्हणून एक रेस्टॉरंट होतं. माझ्या बिल्डिंगच्या बाजूलाच होतं ते, वरळीत आदर्श नगरमध्ये. सो आम्ही मातृछाला जाऊन खातो. त्यानंतर थोडं पुढे गेलो तर सयानी रोडला जयहिंद आहे, जुनं जयहिंद. जो सयानी रोडचं जयहिंद आहे. त्यानंतर पोर्तुगीज चर्चला समोर कोकण किनारा. अच्छा, हा. थोडं पुढे रानडे रोड, गोखले रोडला गेलो तर सचिन, दादरमध्ये. सो हे 3-4 ठिकाणं फिक्स आहेत. आणि नाही, माहीमला एक रेस्टॉरंट आहे, मला तर नावच आठवत नाही कारण आम्ही खूप वर्षांपूर्वी गेलो होतो. आता जिथे मेट्रोची आणि लाईन पॅराडाईस थिएटर आहे ना, त्याच्या समोरच्या साईडलाच आहे अच्छा. कुठेतरी. तिथे ना फक्त 4 का 6 टेबल्स आहेत आणि खूप छोटंसं आहे आणि खूप कमाल मासे मिळतात. आता मला त्याचं नावच नाही आठवत आहे, पण तिथे जे मी मासे खाल्ले होते ते इतके स्वस्त आणि इतके मस्त होते ना, हो ना. खूपच कमाल. आणि मग ठाण्याला डोंबिवलीला मी एकदा कोकण फ्युजनला गेले होते. सो तिथे त्यांची क्रॅब थाळी इज व्हेरी नाईस. कोकण फ्युजन. कोकण फ्युजन डोंबिवलीचं. ठाण्यात मला मिहाय कोळी आहे, महाराष्ट्र लंच होम आहे. त्यानंतर आता मछली आहे. मला इथलंही जेवण खूप आवडलं. खूप छान आहे. मग देर इज हेमंत स्नॅक्स अँड लंच होम असं काहीतरी एक नाव आहे. वाघे इस्टेटलाच आहे ठाण्यात. त्यांच्याकडे खूप मस्त बोंबील फ्राय आणि फिश फ्राय खूप मस्त मिळतं. गोमांतक आहे ठाण्यामध्ये. सो असे मासे खायला मी आणि ऑफकोर्स ठाण्यातलं मालवण म्हणजे जे जे कोण ठाणेकर असतील ना, दे विल अग्री टू दिस की ते खूप जुनं आहे रेस्टॉरंट. आणि ते टिपिकल एसी फॅमिली रेस्टॉरंट कसे असतात तशा टाईपचं आहे की थोडी डिम लाईट, एक 4-5 पायऱ्यावर चढून एक वरती पण एक सीटिंग फॅमिली रूम तसं आलं. सो मालवण इज अगेन वन ऑफ आवर फेवरेट्स. की वाव. मासे आम्ही तिथून नक्कीच कित्येकदा आम्ही त्यांना ऑर्डर देतो फोनवर आणि सांगतो आम्ही घ्यायला येतोय असं. वाव. तर ठाण्यातल्या मछली या रेस्टॉरंटमध्ये मी आता आहे आणि इथलं फूड मी टेस्ट केलेलं आहे. कमाल चव आहे याला. पण या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे इथे फक्त आपल्याला मासे जरी मिळत असतील, मछली नाव आहे त्यामुळे मासे मिळतात, पण इथे वेगवेगळ्या रिजनची टेस्ट आहे. तर आता माझ्यासोबत मछली या रेस्टॉरंटच्या ओनर आहेत गीता सुवर्णा. खूप खूप हाय. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तर या रेस्टॉरंटमध्ये मी जेवले आणि इथे साऊथ पट्टा जो आहे ना त्यावर हो, हो. फोकस करण्यात आलेला आहे. हो, म्हणजे हो. कोकण झालं, कोकण नंतर गोवा आहे, मँगलोर आहे, हो. असे वेगवेगळे डिशेस. हो. केरळ आहे, हो, केरळची केरळ डिश आहे, खाल्ली. आंध्र आहे. एक्झॅक्टली. हो. तर हे डोक्यात असं का होतं की ॲक्चुअली मला असं काहीतरी वेगळं पाहिजे होतं रेस्टॉरंटमध्ये. एक म्हणजे मल्टी क्युझन ऑलरेडी आमचं रेस्टॉरंट आहे. व्हेज रेस्टॉरंट आहेत आमचे वेगळे 2 श्रद्धा किचन म्हणून आहे आणि श्रद्धास म्हणून आमचं फर्स्ट रेस्टॉरंट 2006 मध्ये आम्ही ओपन केलेलं आहे. ते रेस्टॉरंट कम फाईन डाईन आहे. पण असं आम्हाला काहीतरी इकडे काहीतरी एक वेगळं काहीतरी एक प्रकार चालू करायचा होता. तर खूप विचार केल्यानंतर आपण म्हटलं की चला अच्छा ठीक आहे आपण एक काहीतरी सी फूड एक कोस्टल सी फूड आपण एक ते रेस्टॉरंट ट्राय करूया म्हणून. मग सी फूड म्हटलं तर काय ते विचार केलं तर मग म्हटलं की फक्त मासेच ठेवायचे का? तर म्हटलं नको आपण एक काम करूया चिकन, मटन त्याचे पण व्हेरायटीज आपण ठेवूया. आता 6 राज्य कन्सेप्ट ठेवलं म्हटलं तर त्याच्यामध्ये काय-काय ठेवायचं तो प्रश्न पडला. मग त्याच्यानंतर शेफ तसले बोलावले गेले आधी स्टार्टिंगला. मग त्यांना विचारलं की तुम्हाला काय बनवता येतं? तुमची स्पेशालिटी डिश कुठली आहे? मग त्या लोकांनी आम्हाला 2-2, 3-3 त्यांचे जे त्यांना मस्त चांगले बनवता येतं ते सगळं आम्हाला ते चूज करून त्यांनी दिलं आणि त्याच्यानंतर मग आपण ते म्हटलं की आपण ते काहीतरी नवीन कस्टमर्सला ट्राय करायला देऊया या रेस्टॉरंट. जास्त करत कसं आहे कळवा थाना बेल्ट म्हटलं तर मग आमच्या ओळखीचंच बिकॉज फ्रॉम 2006 वी आर इंटू रेस्टॉरंट बिझनेस. तर लोकांना माहिती आहे की चला श्रद्धामध्ये जायचं तर ह्या टिपिकल डिशेस भेटणार, हे भेटणार, ते भेटणार. ते ऑलरेडी नो अस. कस्टमर आम्हाला ओळखतात. पण आता हे नवीन काही ट्राय केलं तर त्यांनाही आनंद वाटतो अँड वी आर ऑल्सो हॅपी टू सर्व्ह. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. व्हेरी नाईस.
पण म्हणजे मला खरं प्रश्न हाच करायचा होता, की सी फूडवर मोस्टली का सी आमचं फूडवर ध्यान झालं? मोस्टली हां, तुम्ही हां, हां, फोकस हां, हां. केलेला आहे. म्हणजे मालवणी पण आहे, केरळची चव सुद्धा हां, आहे, बंगलोरची चव हां. आहे कारण आणि नावच त्याचबरोबर मछली आहे ना. कर्नाटकची चव आहे. हां. सो खूप वेगळी कॉन्सेप्ट आहे. मी हो, हो, आजवर हो, हो. खरं तर हो, एवढी हो. ही कॉन्सेप्ट मी पाहिली नव्हती. हो. त्याचबरोबर क्रॅब सुद्धा इथली हो, हो, स्पेशालिटी हो. आहे. क्रॅब्स पण. क्रॅब्समध्ये आम्ही क्रॅब तंदूर देतो. असं काहीतरी वेगळं. म्हणजे आम्ही सी फूडवर जास्त फोकस केला या रेस्टॉरंटमध्ये. राइट. त्यामुळे नावही मछली ठेवलं आणि त्याच्यानंतर आपण असं विचार केला, की आपण सी फूडचा वेगवेगळा पदार्थ जर कस्टमरकडे आपण पोहोचवलं, तर त्या लोकांनी पण बाहेर दुसऱ्या हॉटेलमध्ये खाल्लं, नाही खाल्लं, आपण ते पोहोचवूया त्यांना, की एक नवीन करेक्ट, मसाल्यामध्ये. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल इन फिशमध्ये पण आपल्याला कसं आपण एक मालवणी खातो, आपण आगरी खातो, गोवन खातो. तर त्याचा आम्ही विचार केला, की चला त्याच्यामध्ये आपण थोडं बायफर्केशन करूया. त्यांना गोवन करी देऊया, त्यांना मँगलोरियन करी देऊया. जे माईट बी त्यांना खायला गोव्याला जावं लागतं, मंगलोरला जावं लागतं. पण तेच सगळं आपण जर एक अंडर वन रूफ दिलं, तर इट इज करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी आम्ही ऐकलेली आहे, ती म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये घरगुती मसाल्यांचा हो, वापर हो. केला जातो. हो, ते तर आमची स्पेशालिटी आहे ॲक्चुअली. येस. आमचे जे कुक्स लोकं आहेत, ते पण म्हणतात, की आम्हीच इकडे मसाले बनवणार, आमच्याच हाताची चव लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि कसं आहे, आपल्याला जर ऑथेंटिक लोकांना द्यायचं असेल, तर आपण बाहेरून आणलेले मसाले, ते प्रीमिक्स असतात किंवा दुसरे कुठलेही मसाले असतात, त्याच्यामध्ये ती चव नाही पकडणार तेवढी. आणि आमचे जे शेफ लोकं आहेत, ते लोकं ते म्हणजे दे आर म्हणजे म्हणतात ना, स्पेशलाइज्ड आहे तिकडे काम करून, तिकडे म्हणजे 5-5 वर्ष, 5 वर्ष गोव्यामध्ये काम करून, 5 वर्ष तर ती ऑथेंटिसिटी जी आहे त्यांच्या हातामध्ये, ते त्यांच्याच मसाल्यामध्ये आहे. तर क्या ते बात! जेव्हा ते लावतात त्या मसाल्यामध्ये, मॅरिनेट करून ठेवतात आणि त्याच्यानंतर जेव्हा ती चव ते प्रेझेंट करतात. तुम्ही तर आता खाल्लंच येस, आहे. एक नंबर. क्या बात है! थँक यू सो मच. वेलकम, आणि वेलकम. इतकं प्रेमाने, मायेने तुम्ही आम्हाला खाऊ घातलेलं आहे. त्यासाठी थँक यू सो मच. थँक यू. थँक्स अ लॉट. थँक यू.